ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमती शांति शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारि भवजलधो तत्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु जनांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 95 काढा. काल आपण बघितलं पंचीकरण झाल्यानंतर जे वेगळे विषय सांगितले, आकाशाचे वेगळे तत्व सांगितले, तर हे गौण पक्षानं सांगितले असं आपण बघितलेलं आहे. मुख्य पक्ष कोणता आणि गौण पक्ष कोणता याचं निरूपण काल बघितलं. तर आता सांगावायचं इतकंच की सर्व तत्वे भौतिक आणि पंचमहाभूताचे कार्य असल्यामुळे जड असून परिणामी विकारी व असत्य आहेत. एवढंच सांगायचंय. सत्य काय सांगायचंय तर ही जी तत्व आहेत ते भौतिक आहेत. आता भौतिक कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. भौतिक कशाला म्हणावं? पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक असं म्हणावं. जे कार्य पंचमहाभूताचे त्याला भौतिक असं म्हणावं. आणि असल्यामुळे जड असून परिणामी आहेत. तर जड कशाला म्हणावं ही व्याख्या आपल्याला लक्षात यायला पाहिजे. जड कशाला म्हणावं? सुनंदाता पाटील सांगा, जड कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जो स्वतःला जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणावे. ओम नमः शिवाय. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असं म्हणावं. नंदा काकी बोला, जड कशाला म्हणावं? महादेव ताई बनाळे बोला बरं, जड कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असे म्हणावे. जो स्वतःलाही जाणत नाही दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्याला जड म्हणावं. तर ह्याच्यासाठी दृष्टांत कोणता दिलेला? जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही ह्याच्यासाठी दृष्टांत कोणता दिला? ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. बोला ना, बोला की. हो चाललंय याच्यावर जड कशाला म्हणावे?
तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला जड असे म्हणावे. दृष्टांत त्याचा दृष्टांत मातीचे मातीचा एक गट होता, त्याच्या खाली एक चांदीचा होता आणि त्याच्यावर एक सोन्याचा होता. मातीच्या गटाला आधीचाच होता का? खाली कोणता? आधीचा नव्हता. एक मातीचा. हा बर बोला. मातीचा घट घेतला. एक गट घेतला, त्याच्या खाली एक चांदीचा ठेवला, त्याच्यावरती एक सोन्याचा ठेवला. मग त्या मातीच्या गटाला विचारलं, अरे वा, तुझ्या खालचा गट कशाचा आहे? तर तो म्हणतो, मला माहित नाही, मी त्याला जाणत नाही. खालचा स्वतः आहे का? ओम नमः शिवाय. थांबा. ओम नमः शिवाय. स्वतःला जाणत नाही म्हणजे त्याच्या खालचा घट स्वतः झाला का? नाही, मातीचा गट तो स्वतःला पण जाणत नव्हता आणि त्याच्या खाली जो चांदीचा आहे त्याला पण जाणत नाही. त्याच्यानंतर त्याला पुन्हा विचारले की तुझ्या वरचा गट कशाचा आहे? तर तो स्वतःला तर जाणत नव्हताच आणि वरच्या पण गटाला जाणत नव्हता. म्हणजे तो स्वतःला म्यूट करा आणि दुसऱ्याला पण म्यूट करा. जसा सिद्धांत आहे तसं बसवायचं. मुद्रिका ताई महाजन येईल का बसवायला? बसवा. आधी व्याख्या सांगायची आणि तशाला तसं बसवायचं. ओम नमः शिवाय. आधी व्याख्या सांगा आणि व्याख्येमध्ये जसं आहे तसं बसवा. स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. ओम नमः शिवाय. त्याला एक मातीचा म्यूट करा. ओम नमः. एक मातीचा गट घेतला. म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा. मी सांगते एकदा बघा. ओम नमः शिवाय. जडाचं लक्षण जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असं म्हणावं. अर्धवट कोणतंच सांगू नका, पूर्ण सांगा. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असं म्हणावं. आता स्वतःला जाणत नाही ही पहिलं औच्छेदक आहे. एक पहिलं औच्छेदक स्वतःला जाणत नाही. मग एक मातीचा घट घेतला, त्याच्या खाली चांदीचा घट ठेवला, त्या मातीच्या घटाच्या खाली, आणि मातीच्या घटाच्या वर तांब्याचा घट ठेवला आणि मधल्या मातीच्या घटाला आपण विचारलं, अरे बाबा तू कोणत्या धातूचा आहेस? तर त्याला सांगता येत नाही तो मातीचा आहे म्हणून तो स्वतःला जाणत नाही. आधी सुरुवातीलाच खालच्याला विचारलं, वरच्याला विचारलं असं नाही. खालच्याला विचारलं म्हणजे ते दुसऱ्याला जाणत नाही असं झालं. तर प्रथम पहिला औच्छेदक आहे तो स्वतःला जाणत नाही. मग त्याला विचारला, पण तू बाबा कोणत्या धातूचा आहेस, कशाचा आहेस? तर त्याला सांगता येत नाही की मी मातीचा आहे म्हणून. जेव्हा त्यालाच विचारलं तुझ्या खाली कोणत्या धातूचा घट आहे, तर तेही त्याला सांगता येत नाही, म्हणजे तो दुसऱ्यालाही जाणत नाही. त्याला विचारलं तुझ्यावर जो घट ठेवलेला आहे तो कोणत्या धातूचा आहे, तर तांब्याचा आहे म्हणून त्याला सांगता येत नाही. जसं औच्छेदक आहे तसंच बसवायचं. एक घट घेतला आणि खालच्याला विचारलं लगेच पहिल्यांदाच नाही. स्वतःला जाणत नाही ही आधी बसवायचं आणि पुन्हा दुसऱ्यालाही जाणत नाही. बोला मुद्रिका ताई महाजन, बोला आता. आधी ओम नमः शिवाय बोलू का? हां सांगा. हो सांगते. ओम नमः शिवाय. जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणावे. जड म्हणावे. सांगा, दृष्टांत सांगा. एक मातीचा घट घेतला, त्याच्या खाली चांदीचा घट ठेवला आणि त्याच्यावरती तांब्याचा घट ठेवला. मग त्यात मातीच्या घटाला विचारलं, तू कोणत्या धातूचा घट आहेस? त्याला सांगता आलं नाही. मग त्या मातीच्या घटाला विचारलं, तुझ्या खाली कोणत्या धातूचा घट आहे? मग तेही त्याला सांगता आलं नाही. मग त्याला स्वतःचही सांगता आलं नाही आणि दुसऱ्याचंही सांगता येत नाही, म्हणून तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. वरच्याला त्याला विचारलं तुझ्यावरही कोणता आहे, ते पण तो जाणू शकत नाही. त्याच्यामुळे तो काय स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. खालच्याला पण वरच्याला पण विचारलं, तुझ्या खाली कोणता आहे घट असं विचारलं, तुझ्या वरी कोणता आहे घट असं विचारलं, तर वरचाही त्याला सांगता येत नाही कोणता आहे ती, खालचाही सांगता येत नाही कोणता आहे ती, म्हणून तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. याला काय म्हणावं? दुसऱ्यालाही जाणत नाही. याला काय म्हणावं?
ह्याला जड म्हणावं. जड म्हणावं. तर जड असून मंगेताई बोला बरं, सांगा आता, आलं का लक्षात? हो हो. ओम नमः शिवाय सांगू. हो सांगा. जड कशाला म्हणावे? जो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड असे म्हणावे. ओम नमः शिवाय. म्यूट करा मग. तर जड असून बुरांडेताई आलं का लक्षात? जड कशाला म्हणावं? जड असून परिणामी आणि विकारी व असत्य आहे. आता परिणामी म्हणजे मूळ रूप सोडून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित होणं त्याला परिणामी असं म्हणावं. परिणाम कशाला म्हणावं? स्वतःचं जे मूळ रूप आहे ते सोडून दुसऱ्या रूपात रूपांतरित होणे, पहिलं रूप सोडून दुसरं रूप धारण करणे. परिणामीची व्याख्या लिहून घ्या. पहिलं रूप सोडून ओम नमः शिवाय पहिलं रूप सोडून दुसरं रूप धारण करणे म्हणजे त्याला परिणामी असं म्हणावं. आता परिणाम काल सांगितलाय तर कसं सांगितलं, त्याचं कोणता दृष्टांत दिला परिणामासाठी? मूळ रूप सोडून दुसरं रूप धारण करणे म्हणजे परिणामी. तर दृष्टांत ह्याला सांगा एखादा. जयश्रीताई सांगा दृष्टांत. दूध आहे बघा. आता दूध आहे, दूध गोड आहे, मधुर आहे, पातळ आहे. ही दुधाचं मूळ रूप आहे. जेव्हा त्याला ताप येतो आणि इरजण टाकतो तेव्हा त्याच्यावर परिणाम होऊन ती काय होतं? आंबट होतं, घट्ट होतं, पातळ राहत नाही. त्याची चव बदलते. परिणाम होऊन पहिलं रूप सुटलं जातं आणि दुसऱ्या रूपात रूपांतरित होतं. दुधाचं नावसुद्धा बदलून दही होतं. ह्याला परिणामी असं म्हणावं. मग ध्येयसुद्धा परिणामी सांगितला. बाळ रूप सोडतो, तरुण रूप धारण करतो, तरुण रूप सोडतो, म्हातारपण रूप धारण करतो आणि वृद्धपणही सोडून पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो. म्हणून ध्येय हा परिणामी आहे, विकारी आहे. किती विकार आहे ध्येयाला? ओम नमः शिवाय. विकार किती आणि कोणते? सुनीता काळे, विकार किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. विकार 6 आहेत. एक, ओम नमः शिवाय ताई सांगू का? देहाचे विकार. जायते काम, क्रोध, ओम नमः शिवाय, मोह, मद, मत्सर, नाही लोभ. विकार नाहीत हे. ओम नमः शिवाय. बोला जयश्रीताई. ओम नमः शिवाय ताई. देहाचे 6 विकार. नंबर 1 जायते म्हणजे जन्म होणे. नंबर 2 असती म्हणजे असतो. नंबर 3 वर्धनते म्हणजे वाढ होते. नंबर 4 विपरिणमते म्हणजे तरुण होतो. नंबर 5 अपक्षीयते म्हणजे म्हातारा होतो. नंबर 6 विनश्यती म्हणजे नाश पावतो, संपतो. हे देहाचे 6 विकार, स्थूल देहाचे 6 विकार. ओम नमः शिवाय. देह विकारी आहे व असत्य आहे. आपण काल बघितलं सत कशाला म्हणावं? जो तिन्ही काळात असतो आणि कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही त्याला सत म्हणावं. अलुप्त प्रकाश चित्त हा, ज्याचा प्रकाश कधीच लुप्त होत नाही, ती चैतन्य चित्त प्रकाश आहे. जागृती, स्वप्न, सुसुप्ती कधीही प्रकाश त्याचा लुप्त होत नाही. तो जीव असतो आपल्यामध्ये अस्तित्वात. किती अंधार पडला आणि आपल्याला कोणी विचारलं तू कुठे आहेस, तर मला दिसेना मी कुठे आहे असं आपण म्हणत नाही, तर आपण कुठेही सांगतो. ही जी सांगतो त्या प्रकाशानंच सांगतो आपण. त्या आपल्या आतमध्ये जो प्रकाश आहे त्या प्रकाशानं आपण सांगतो.
असत्य आहे आणि आपण स्वतः त्यांना जाणणारा दृष्टा निर्विकार असंग असा आत्मा असून आपण कोण आहेत तर आपण आत्मा आहेत. मग आत्म्याला विकार आहे का? आत्म्याला कोणता विकार आहे? ओम नमः शिवाय. बोरांडे ताई बोला, आत्म्याला विकार आहे का आणि कोणता विकार आहे असेल तर? सुनंदाताई बोला. ओम नमः शिवाय. ताई, आत्म्याला विकार नाही. आत्मा निर्विकारी आहे, सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे. ओम नमः शिवाय. ताई, आत्मा निर्विकारी आहे म्हणून आत्म्याला विकार नाही. मग आत्मा कसा आहे तर स्वतः सगळ्याला जाणणार आहे ह्या तत्वाला आत्मा. ही जी आपण तत्व बघितले 25 तत्व, तर ह्याला जाणणारा आत्मा आहे. काम, क्रोध, शोक, मोह, भय. आता काम उत्पन्न आपल्यामध्ये झाला, कोणतीही वस्तू घ्यावं वाटू लागली तर आपण त्याला जाणतो, आपल्याच मनाला आपण जाणतो. आपल्याला ही वस्तू हवी वाटू लागली असं आपण जाणतो. आपण जाणतो म्हणजे कोण जाणतो? आत्मा जाणतो. क्रोध आलेला सुद्धा जाणतो. शोक, मोह, भय ही जी सगळे तत्व आहेत ह्यांना आपण जाणतो. आपण भीती वाटायली तर मला भीती वाटायली म्हणतो, म्हणजे भीती वाटायलेली आपण जाणतो. मोह उत्पन्न झाला हे सुद्धा आपण जाणतो. दुसऱ्याची एखादी वस्तू बघितली आणि आपल्याला ती हवीशी वाटू लागली, आपल्याला ते पाहिजे असं वाटू लागलं तर माझ्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला आहे हे आपण जाणतो. किंवा कशाचं दुःख झालं आपल्याला, एखादा जवळचा माणूस काही त्रास झाला, हानी झाली, त्याचं आपल्याला दुःख झालेलं आहे ते आपल्याला माहीत आहे की मला दुःख झालं आहे म्हणून आपण त्याला सुद्धा जाणतो. सगळ्याच 25 तत्वाला आपण जाणतो. चलन, आपण चलत आहोत, आपण बसलो आहोत, आपण उठलो आहोत, आपण वळण घेतलंय किंवा आपण झोपलो आहोत, पाय आखडिले आहेत हे सुद्धा आपण जाणतो किंवा पाय लांबविले हे आपल्याला आपण जाणतो. तेजाचे तत्व, भूक लागली हे आपण जाणतो का नाही? भूक लागल्याबरोबर आपल्याला जेवावं वाटतं हे आपण जाणतो. तहान लागलेली जाणतो, तृषा जाणतो. खूप तहान लागली, पाणी प्यायचं आहे आता आपण असं म्हणतो. आळस आलाय, आता थोडंसं झोपायचं आहे म्हणतो, मला करू वाटना, आता राहू जा, ही याला सुद्धा आपण जाणतो. मला खूप झोप आली, आता मला झोपायचं आहे, ह्यालाही जाणतो. निद्रा, कांती, माझं तोंड खूप सुकल्यासारखं झाले, थोडं पाणी तोंडावर मारावं उन्हातून आल्यावर म्हणून ते सुद्धा आपण जाणतो. अपाची, शुक्र, शोणित, लाला, मूत्र, श्वेत, अस्ति, मांस, त्वचा, नाडी, रोम ह्या सर्वांनाच आपण जाणतो. ह्या तत्वाला आपण जाणतो. म्हणून जाणणारा दृष्टा. मग जो जाणतो तो त्याच्याहून भिन्न असतो, तोच नसतो, दृष्टा असतो. तो दृष्टा कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. नवीन लोक बोला, दृष्टा कशाला म्हणावे? बोला सुनीता, कशाला म्हणावे दृष्टा? ओम नमः शिवाय. देहाहून भिन्न राहून देहाला जाणतो, पाहतो, त्याला दृष्टा असे म्हणाले. ओम नमः शिवाय. मंगेताई बोला, दृष्टा कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. दृष्टाहून भिन्न राहून दृष्टाला जाणतो, पाहतो, त्याला दृष्टा म्हणाले. आणखीन एक वेळेस सांगा, आणखीन एक वेळेस म्हणा, काय म्हणला होते? दृष्टाहून भिन्न असून कशाहून दृष्टाला ऐकूया, कशाहून भिन्न असून? दृश्याहून. हा, दृश्याहून भिन्न असून दृश्याला जाणतो, त्याला जाणतो, पाहतो, त्याला दृष्टा म्हणावे. ओम नमः शिवाय. सुनीता, देहाहून नाही, देहाचा दृष्टा म्हणजे देहाहून. जी समोर कोणतंही दृश्य असो, आता ही तत्व सांगितले 25, मग ह्या 25 तत्वाहून भिन्न आहे ना. मग जी तत्व समोर आहे त्याच्याहून भिन्न असून त्याला जाणतो. आता क्रोध आलाय आपल्याला,
पण आपण क्रोधाहून भिन्न आहेत आणि त्या क्रोधाला जाणतो, म्हणून त्या क्रोधाचा दृष्टा आहोत. लोभ उत्पन्न झाला, शोक उत्पन्न झाला, शोक होऊ लागलेला आहे आपल्याला, खूप अंतकरणाला शोक झालेला आहे, दुःख झालेलं आहे. पण ते अंतकरणाचा धर्म आहे, माझा नाही, मी वेगळा आहे त्याच्यापेक्षा, तो आपण जाणतो. ह्या सगळ्याच तत्वाचा आपण द्रष्टा आहोत. निर्विकार असंग, कोणताच विकार नाही आत्म्याला, निर्विकार आहे आत्मा. सहा जी विकार आहे ती विकार, कोणताही विकार नाही, असंग. आत्म्याला कशाचाही संग होत नाही, असंग आहे आत्मा. तर संग कशाला म्हणावं तुम्हाला? संग नाम संबंध हा व्याख्या दिलेली बघा संघाची. दोन द्रव्यामध्ये संग होतो, तर द्रव्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला, द्रव्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. माझा मोबाईल बिघडला तर मी आता चालू केलाय. लिंक टाका लागते त्याला. व्याख्या तर आधी दिलेली लिहून, द्रव्य, द्रव्य कशाला म्हणावं? दोन द्रव्यामध्ये संग होतो. ज्याला जाती गुण क्रिया आहेत त्याला द्रव्य असं म्हणावं. बोरांडे त्या हात वरी केला येते का द्रव्याचं? नाही तर हात खाली घ्या, सांगा द्रव्य कशाला म्हणावं? द्रव्य म्हणजे जाती गुण क्रिया यांचा आश्रय घेतलेला असतो, त्याला द्रव्य असं म्हणावं. जाती गुण क्रिया असते त्याच्यामध्ये, आणि जाती गुण क्रिया आहेत अशा दोन द्रव्यामध्ये संबंध होतो, संग होतो. दोन द्रव्यामध्ये कसं घ्यायचं ते दिलेलं आहे लिहून तुम्हाला, ओम नमः शिवाय. लिहून दिलेलं दिलेलं आहे का? आहे, दिलेलं आहे लिहून. काही सांगले का? डबल सांगा काय? अं, दिल्यासारखे मग. संग नाम संबंध हा, संग दोन द्रव्यामध्ये संग होतो, त्याला संग नाम संबंध हा, संघाची व्याख्या. संग नाम संबंध हा दोन द्रव्यामध्ये संबंध होतो. द्रव्य कशाला म्हणावं? द्रव्याची लिहून घ्या, ज्यांनी घेतलं नाही त्यांनी घ्या लिहून. जाती गुण क्रिया, जाती गुण क्रिया, आश्रयत्वम द्रव्यम. आश्रयत्वम द्रव्यम. जाती गुण क्रिया ज्याला असते त्याला द्रव्य असं म्हणावं असल्या मराठीत. जाती गुण क्रिया याचा आश्रय असतो त्याला द्रव्य असं म्हणावं. जाती ओम नमः शिवाय. जाती गुण क्रिया यांचा आश्रय घेतो त्याला द्रव्य असं म्हणावं. जाती गुण क्रिया यांचा आश्रय घेतो त्याला द्रव्य असं म्हणावं. लिहिलं का? ओम नमः शिवाय. सांगू काय लिहिले ते? हो सांगा. जाती गुण क्रिया आश्रयत्वम, आश्रयत्वम. हां, द्रव्य जाती गुण क्रिया यांचा आश्रय येतो, याला द्रव्य असे म्हणावे. द्रव्य असे म्हणावे. बरोबर. हो बरोबर आहे. मग इथं असंग सांगितलंय, तर दोन द्रव्यामध्ये संग होतो. परिणामचं सांगा ते. परिणामाचं पहिलं रूप सोडून दुसरं रूप धारण करतो. ओम नमः शिवाय. सांगू मी परिणामीचं? हो सांगा, सांगा. परिणामी पहिले रूप सोडून मूळ म्हणजे
रूप सोडून दुसरे रूप धारण करतो याला नावे म्हणावे. उदाहरणार्थ दुधाचे भिजन घालून दही करणे. बरोबर आहे? हो बरोबर आहे. लिहिलं का दीपात आहे? पहिलं रूप सोडून दुसरं रूप हं. त्याला उदाहरण दूध गोड असतं, मधुर असतं, पातळ असतं. जेव्हा त्याचं आपण इरजण टाकतो तेव्हा त्याचं कसं होतं, घट्ट होतं, आंबट होतं. हे पहिलं रूप सोडलं दुधानं आणि दुसरं रूप धारण केलं. पुन्हा त्याचं ताक केलं, त्याच्यापेक्षा दुसरंच रूप धारण केलं. दही घट्ट होतं, ताक पातळ झालं. पुन्हा लोणी काढलं तर ती परिणाम होऊन त्याच्या पुढचं रूप धारण केलं, तूप केलं, म्हणजे परिणाम झाला. मग ही परिणामी ह्याचं लक्षण आहे. मग आत्मा कसा आहे? विकारी नाही, परिणाम होत नाही आत्म्यावर. विकारी ध्येय परिणामी, आत्मा नाही. निर्विकार असंग आहे आत्मा. तर असंग दोन द्रव्यामध्ये संग होतो. द्रव्याची व्याख्या घेतली आपण. काय घेतलं द्रव्याचं लिहून सांगा? द्रव्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय ते सांगू. हो सांगा. द्रव्यम जाती गुण क्रिया आश्रयत्वम द्रव्यम, म्हणजे जाती गुण क्रिया ज्याच्यामध्ये असते त्याला द्रव्य असं म्हणावं. मग दोन द्रव्यामध्ये संग होतो. जसं जयश्रीताई म्यूट करा, जयश्रीताई म्यूट करा. दोन द्रव्यामध्ये संग होतो. आता पेरूचं वृक्ष आहे बघा. आता पेरूचा झाड आहे, तर पेरूचं झाड आणि पोपट ह्याच्यामध्ये संग होतो. पेरूचं झाड आहे ही पेरूची जात आहे, त्याच्यामध्ये आंबट हा गुण आहे, जाती गुण, आणि क्रियासुद्धा होते. फांद्या फळं येतात, त्याला क्रिया होते. आणि पोपटाचा सुद्धा कलर हिरवा आहे, त्याला अवयव आहेत. आणि पोपट पेरू खातो, ही क्रियासुद्धा होते. मग ही दोन द्रव्य झाले. पोपट एक द्रव्य आणि पेरूचं झाड एक द्रव्य. ह्या दोन द्रव्यामध्ये क्रिया होते, संग होतो. दोन द्रव्यामध्ये संग होतो. तसा संग आत्म्यामध्ये होत नाही असं सांगू लागलेले आहेत. आत्मा हा असंग आहे. कसा होतो संग सांगा? नंदा काकी सांगा बरं. दोन द्रव्यामध्ये संग कसा होतो? एक आंब्याचं झाड आहे आणि एक कोकिळा आली. तर आंब्याचं झाड आहे, ही आंब्याची जात झाली, त्याच्यामध्ये आंबटपणा आहे. व आंब्याचा मधुर आंबट का आहे, ती गुण आहे आंब्याचा. त्याला ढाळ्याही आहेत, फाटे आहेत, जाती गुण त्याच्यामध्ये वाढतात. तोडले तरी फांटे येतात ना, क्रिया होते त्याच्यामध्ये. पण आंब्यामध्ये सुद्धा जाती गुण क्रिया आहे. कोकिळा आली आणि कोकिळाला सुद्धा जाती गुण क्रिया आहे. कोकिळा ही तिची जात आहे आणि तिला सुद्धा अवयव आहेत. आणि कोकिळा मधुर अशी गायन करते, ही गुण आहेत तिचे. आणि ती आंब्याच्या झाडावर येऊन बसली आणि आंबा खाऊ लागली, तर तिथं दोन द्रव्यामध्ये संग झाला. आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. मग मीठ बंद करून सांगितलं, संग झाला. मग आत्म्यामध्ये आत्मा किती तू? ओम नमः शिवाय. आत्म्यामध्ये संग, हा एकच आहे आत्मा. मग आत्म्यामध्ये संग होतो का? नाही, आत्म्यामध्ये संग होत नाही, तो निसंग आहे. का का निसंग आहे तो? त्याचा गुणच आहे, निसंग आहे, निर्विकार आहे. अजून काय? दीपाताई बोला. का संग होत नाही आत्म्यात? असंग आहे आत्मा असं सांगू लागलेले आहे तिथं. मग आपण आता संघाचं बघितलं, मग तीच व्याख्या इथं बसवायची. संघ होण्यासाठी दोन लागतात ना, पोपट पेरू किंवा कोकिळा आंबा,
दोन द्रव्यामध्ये संग होतो, एक असेल तर कसा संग होईल? मग आत्मा सगळीकडे एकच आहे, त्याच्यामुळे आत्मा असंग आहे. आत्मा असून तो असंग असा आत्मा असून त्या तत्वाच्या समुदायाच्या रूपाने असणारा स्थूल देहच आपण नाही. ही जी 25 तत्व सांगितले, ह्या 25 तत्वाच्या समुदायानं स्थूल देह उत्पन्न झाला. मग आत्मा असो आपण समुदायाच्या रूपाने असणारा स्थूल देह जो आहे तो आपण नाही. मग आपण कोण आहोत? इथं सांगतात समुदायाने जो देह उत्पन्न झाला तो आपण नाही. मग आपण कोण आहेत? जयश्रीताई, कोण आहेत आपण? आत्मा आहे, सच्चिदानंद रूप आत्मा आहे. आपण आत्मा आहोत, देह नाही. देह आपण नाही व ती त्याची पंचभूताची आहे. देह कुणाचा आहे? देह कुणाचा आहे? मग आपला नाही तर कुणाचा आहे देह? देह पंचमहाभूताचा आहे, म्हणून देह माझा नाही. देह मी का नाही? मग बोला. ओम नमः शिवाय. देह पंचभूताचा आहे म्हणून देह मी नाही. आलं का हो बरोबर नंदा काकी? बरोबर आलं का नंदा काकी? सुनंदा पाटील, बरोबर आलं का? बरोबर आलं ना? हा, सांगा कोण म्हणलं चुकलं, सांगा बरोबर काय ती. कोण म्हणलं आता चुकलं ते सांगा बरोबर काय ती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माझं ताई बोला, बाकी म्यूट करा. हा बोला. हा, देह पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही. प्रश्न कोणता होता? प्रश्न काय विचारला होता? देह मी का नाही? मग तुम्ही काय सांगितलं? माझा का नाही. विचारलं काय? मी का नाही. एक प्रश्न विचारला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. देह मी का नाही? देह तू का नाहीस? दीपाताई बोला. ओम नमः शिवाय. देह तू का नाही? जाणतो पाहतो म्हणून मी देह. हा, त्याहून भिन्न राहून त्याला जाणतो म्हणून नाही. बरं सांगा ना, सांगितलं का? हा, सांगा. देह तू का नाही? ओम नमः शिवाय ताई. ओम नमः शिवाय. सांगू का? देहाहून मी भिन्न आहे, देहाला जाणतो पाहतो म्हणून मी देह नाही. हा, आणि देह तुझा का नाही? देह तुझा का नाही? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हा बोला. माझा नाही. ऐकू येत नाही, सगळ्यांनी बोलल्यावर काहीच लक्षात येत नाही. एक जण हातवारी करून बोललं तर लक्षात येते, सगळ्यांनी एकदाच बोलल्यावर काहीच लक्षात येत नाही. काय सांगितलं सांगा डबल पुन्हा सांगा. मीनाताई काय सांगितलं? देह पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एकानं बोललं तर मग लक्षात येतं ते. देह पंचमहाभूताचा आहे म्हणून माझा नाही. मग समुदायाच्या रूपाने असणारा स्थूल देह आपण नाही व ही तत्वे पंचमहाभूताची आहेत, त्यामुळे आपलीही नाहीत असे जाणून त्याच्यातलं अहंता ममता रूप अध्यास टाकून द्यावा. ही तत्वाला आपण मी म्हणतो. कधी अहम मध्ये असतो तर कधी मम मध्ये असतो आपण, आणि ह्या तत्वांनाच आपण मी म्हणतो. कसं म्हणतो ह्या तत्वांना मी? आपण काय म्हणतो? मी काम केलं तेव्हा अहम मध्ये आलो, मला क्रोध आला मम मध्ये आलो. मी चलत गेले अहम मध्ये आलो. मी म्हणलं की अहम आलं, आणि
माझं म्हणलं की मम आलं. मग कधी आपण अहममध्ये असतो तर कधी मममध्ये असतो. अहंता आणि ममता ह्या दोन्हीमध्येच आपण आयुष्य घालवून टाकतो. आणि जी नाही त्याला माझं म्हणत बसतो, मी म्हणतो. मी काम केलं, मला भीती वाटली, अहम नाही तर मम. मला भूक लागली, मी पाणी पिलं, मला झोप आली. सगळं मी आणि माझं अहममध्ये आणि मममध्ये आपण राहतो. मग ह्या 25 तत्वालाच आपण काय म्हणतो, मी किंवा माझं म्हणत राहतो. पण इथं काय सांगितलं, ही 25 तत्वेसुद्धा तू नाहीस. त्याच्याहून अहंता ममतारूप अध्यास टाकून द्यावा. ह्याच्यातला हे अध्यास जो आहे, मी आणि माझं जो म्हणतोस तू, ते टाकून दे असं सद्गुरू सांगतात. हे टाकून द्यावा. या तत्वापैकी कोणतेही एखादे तू स्वतः आहेस की काय याचा विचार करून त्याप्रमाणे त्यापैकी एखादे तत्व आपले आहे असे मांडण्याने भाग पाडण्या इतका तुझा त्याचा काही संबंध आहे की काय, याचा खरा विचार करावा म्हणून सांगितलं. ह्याच्यातलं एखादं तत्व तू आहेस का, खरा विचार करून बघ. आता आपण म्हणतो मला क्रोध आला, म्हणजे क्रोध म्हणजे आपण आहेत का हो? क्रोध म्हणजे आपण आहेत का? क्रोध म्हणजे आपण नाही. हां, बरं आपण काय म्हणतो, मी पाणी पिलो, म्हणजे मी म्हणजे आपण आहेत का इथं? पाणी म्हणजे आता आपण आहेत का? ज्यानं पाणी पिलं मी जिथं म्हणतो तिथं मी आहे का? मी काम केलं कामाचं, मला क्रोध आला किंवा मी चलत गेलो. मग ही मी जो आहे तो ही तत्व म्हणजे मी नाही असं सांगू लागलेले आहेत. मग ह्या 25 तत्वापेक्षा सुद्धा मी वेगळा आहे, मी आत्मा आहे, मी ह्याच्यापेक्षा वेगळा दृष्टा आहे, साक्षी आहे. मग तू शोधून बघ म्हणतात. ही तत्व तू, एखादं तरी तत्व ह्याच्यातलं तू आहेस का? मग एक तत्व आपण जर मी म्हणलं तर मग बाकीचे तत्व आपल्याला नाहीत. एकच तत्व झालं आपलं. अनारोपित को तत्व कहिए तो एकच तत्व आहे, तो आत्मा. आत्मतत्व आहे तो. अनारोपित को तत्व कहिए. तत्वापैकी कोणतेही एखादी तू स्वतः आहेस की काय याचा विचार करून त्याप्रमाणे त्यापैकी एखादे तत्व आपले आहे का, तू आहेस का तुझे आहे ही तत्व, ह्याचाही विचार करून बघ असे. आणि मानण्याने, तू मानलंस माझे म्हणून, मानण्याने भाग पाडण्या इतका तुझा त्याचा काही संबंध आहे की काय याचा खरा विचार करून पाहशील तर त्यापैकी कोणतेही एखादे तत्व किंवा तशा अनेक तत्वांनी झालेला ध्येयच तू स्वतः नाहीस. त्याच्यातलं एकही तत्व तू नाहीस. एक तत्व घेतलं तर बाकीचे तत्व आपण होऊ शकत नाही. म्हणून एक सुद्धा तत्व तू नाहीस याचा विचार कर असं म्हणतात. विचार करून बघ. जी तोंडानं तू बोलतोस ती खरं बोलतोस का? आणि खोटं बोलणं, हजारो गायी मारल्याचं पाप सांगितलंय. खोटं बोलणं म्हणजे हजारो गायी मारण्याचं पाप सांगितलंय. आणि आपण कोणतं खोटं बोलणं, मी नाही त्याला मी म्हणणं म्हणजेच खोटं बोलणं आहे. नाही त्याला मी म्हणलं, देह मी नाही, ही तत्व मी नाहीत, पण त्याला मी म्हणणं. आणि एकदा जर मी म्हणलं तर हजारो गायी मारल्याचं पाप आहे. आणि कितीदा आपण मी म्हणतो, मग किती पापीत आपण. आपली सुटका कशी होईल? जेव्हा मी नाही हा आपला निर्धार होईल तेव्हा ते सगळं जळून जाईल, ज्ञान प्राप्त होईल आणि ह्याच्यातून आपली सुटका होईल. एखादे तत्व किंवा तशा अनेक तत्वांची झालेला ध्येयच तू स्वतः नाहीस. त्याच्यातलं एखादं तत्वसुद्धा तू नाहीस. किंवा ही 25 तत्वापासून जो स्थूल ध्येय उत्पन्न झाला तो सुद्धा तू स्वतः नाहीस. व ध्येय पंचमहाभूताचा असल्यामुळे तुझाही नाही असे तुला खचित समजून येईल. कुणाचा आहे ध्येय? ओम नमः शिवाय. कुणाचा ध्येय बोला? ओम नमः शिवाय. ते पंचमहाभूताचा. हां, मग पंचमहाभूताचा असल्यामुळे तो पुढे ध्येय, हा जो ध्येय तुमचा तो कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. म्हणून
तो कुणाचा नाही? माझा नाही, मी नाही, माझा नाही. हां. जी वस्तू दुसऱ्याची असते ती आपली होते का? दुसऱ्याची वस्तू आहे ती आपली होत नाही. तसं देह पंचमहाभूताचा असल्यामुळे तो माझा होऊ शकत नाही. आणि मी सुद्धा नाही, कारण मी त्याच्यावर वेगळा आहे, भिन्न आहे आणि मी त्याला जाणतोय त्या सगळ्या तत्वांना, म्हणून मी पण नाही. तुला खचित समजून येईल यासाठी अशा विचारानेच देहावरील अहंता ममता नष्ट होतात. असा जर विचार तू करत राहिलास तरच देहावरची अहंता आणि ममता नष्ट होईल, नाहीतर होणारच नाही असं सांगू लागलेले आहेत. ओम नमः शिवाय. वाचा दीपाताई, वाचा पुढचं. आहे का ग्रंथ जवळ? ग्रंथ ओम नमः असं शिवाय ताई. हां, वाचा. साष्टांग नमस्कार. सर्वांना हो. ओम नमः शिवाय. काय म्हणला? हा. वाचा. देह एक नंतर एक ते वरील 25 तत्वे एकत्र मिळाल्याने प्राप्त झालेली आहे. देहाचे पृथक्करण करून निघालेली सर्व तत्वे निराळी करून. ओम नमः शिवाय ताई. 95 पान नंबरवरचं सुरू आहे. 95 पान नंबरवरचं सुरू आहे. जयश्री ताई, जयश्री ताई वाचा. कुठपर्यंत आले? आलं का लक्षात तुमच्या? देह पंचमहाभूताचा असल्यामुळे देह देह पंचमहाभूताचा असल्यामुळे तुझाही नाही असे तुला खचित समजून येईल यासाठी अशा विचारांनीच देहावरील अहंता ममता नष्ट होतात. देह हे एक नाव खरे, पण ते वरील 25 तत्वे एकत्र मिळाल्याने प्राप्त झालेली आहे. देहाचे पृथक्करण करून निघालेली सर्व तत्वे निराळी करून एकाजवळ एक अशी जर मांडून ठेवली तर देह म्हणतात. तो काही सिद्ध व्हायचा नाही. दगड, वीट, लाकूड, चुना इत्यादी सर्व पदार्थ ठिकाणच्या ठिकाणी जोडल्याने घर असे नाव सिद्ध होते. हे अगदी खरे आहे, पण त्याच्याबद्दल प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून ठेवली तर घर म्हणतात ते काही दिसणार नाही. वाचायचं का ते पुढचं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खरं तर विचार करून पाहशील तर त्यापैकी कोणतेच एखादे तत्व किंवा तशा अनेक तत्वाने झालेला जो हा स्थूल ध्येय आहे स्वतःचा, ध्येयच तू नाहीस. ध्येय कुणाचा आहे? तर पंचमहाभूताचा असल्यामुळे तुझाही नाही असे तुला खचित समजून येईल. तुला एक पुढे सांगतो आता कळण्यासाठी, समजून येण्यासाठी. यासाठी अशा विचारांनीच देहावरील अहंता ममता नष्ट होतात. तुझा अखंड विचार करत राहतो. प्रत्येक तत्व मी आहे का असा तुझ्या मनाशी तू विचार जर केलास तर तुझ्या लक्षात येईल. असं म्हणतात, देह हे एक नाव खरे, पण त्यावरील 25 तत्वे एकत्र मिळाल्याने प्राप्त झालेले आहे. माझा ध्येय आपण म्हणतो, पण हे ध्येय कसा उत्पन्न झाला? तर 25 तत्व एकत्र मिळाले तेव्हा हा ध्येय उत्पन्न झाला. म्हणून एक तत्व म्हणजे आपण ध्येय नाही, किंवा एका भूताचे 5 तत्व म्हणजे आपण ध्येय नाही. ध्येयाचे ही सर्व एकत्र मिळाले तेव्हा ध्येय सिद्ध झाला. ध्येयाचे पृथक्करण करून घेतलेली सर्व तत्वे निराळी करून एकाजवळ एक अशी जर मांडून ठेवली तर ध्येय म्हणतात तो काही सिद्ध व्हावयाचा नाही. आता आपण कसं मिश्रण झालं, कशामध्ये काय मिक्स झाल्यावर रोम कसं उत्पन्न झालं, लाला कशी उत्पन्न झाली, निद्रा, प्रसरण, ही आपण उदर, आकाश, चलन, कांती सगळं बघितलेलं आहे. नाडी, मूत्र, श्वेत, त्वचा, वायूचे तत्व, आकाशाचे तत्व, पृथ्वीचे तत्व हे सगळे बघितले. आणि ह्याचं एकत्रीकरण करून आपल्या शरीरामधलं जी मांस, रक्त, नाडी ही जी तयार झालं
ती एकत्रीकरण करून झालेले आहे. मग ही तत्व जर वेगवेगळे ठेवले तर हा ध्येय सिद्ध होत नाही. मिसळल्यामुळे प्राप्त झालेला आहे. ध्येयाचे पृथक करून निघालेले सर्व तत्वे निरनिराळी करून एकाजवळ एक अशी जर मांडून ठेवली तर ध्येय म्हणताच येत नाही. त्याला पुढे दृष्टांत दिलेला आहे बघा. तो काही सिद्ध व्हावयाचा नाही. ध्येय सिद्धच होणार नाही. आकाशाचं तत्व बाजूला काढलं, पृथ्वीचे तत्व बाजूला काढले, नुसते हाडच बाजूला काढले तर ध्येय सिद्ध होत नाही. वायूचे तत्व बाजूला काढले तर ध्येय सिद्ध होत नाही. तर ह्याचं सगळेचं एकत्रीकरण करून ध्येय सिद्ध होतो. मी बऱ्याचदा सांगितलं बघा तुम्हाला, चपाती करायची आपल्याला तर कसं काय करावं लागतं, किती मिक्स करावं लागतं. पाणी, मीठ, पीठ सगळं एकत्रीकरण करून, प्रक्रिया करून, अग्नीचं साह्य घेऊन, ही सगळं साह्य घेऊन जेव्हा आपण ती चपाती तयार करू तेव्हा ती होते. बाजूला पीठ बाजूला ठेवलं तर चपाती सिद्ध होत नाही. नुसतं अग्नीच पिटवलं तर चपाती सिद्ध होत नाही. तसंच ध्येयाचं सुद्धा आहे. ही वेगवेगळे तत्व जर करून ठेवले, बाजूला मांडून ठेवले तर ध्येय सिद्ध होत नाही. म्हणून हे तत्व म्हणजे मी नाही. ह्या तत्वान मी वेगळा आहे. घर आहे, घराचा दृष्टांत देऊ लागलेले आहेत. घर सिद्ध कसं होतं तर दगड, विटा, लाकूड, चुना इत्यादी सर्व पदार्थ ठिकाणच्या ठिकाणी लावायला पाहिजे. विटा लावायच्या, त्याच्यामध्ये सिमेंट लावायला पाहिजे. सिमेंट लावायचं आहे तर त्याच्यामध्ये वाळू मिक्स करायला पाहिजे, पाणी मिक्स करायला पाहिजे, ती जोडायला पाहिजे. दरवाजा बसवायचा आहे तर लाकडाचा दरवाजा तेवढ्या ह्याच्यात बसवायला पाहिजे. ही जिथल्या तिथं जेव्हा लावू तेव्हा घर सिद्ध होतं. आणि ही जर बाजूला ठेवलं तर घर सिद्ध होत नाही. ठिकाणच्या ठिकाणी जोडल्याने घर असे नाव सिद्ध होते. जर सिमेंट बाजूला ठेवलं, पोतं सिमेंटाचं, वाळूचा ढीग बाजूला ठेवला, विटा बाजूला ढिगारा घालून ठेवला तर घर सिद्ध होत नाही. ती जिथल्या तिथं जोडलं तरच घर सिद्ध होतं. तसंच अगदी खरं आहे. आपण जोडल्यासच घर म्हणतो बघा, नाहीतर विटाला घर म्हणत नाही, सिमेंटाच्या ढिगाला, वाळूच्या ढिगाऱ्याला घर म्हणत नाही. पण त्याबद्दल प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून ठेवली तर घर म्हणतात ते काही दिसणार नाही. घर म्हणतात ते दिसणार नाही. वेगवेगळी करून जर वस्तू ठेवल्या तर ती एकत्रीकरण जिथल्या तिथं जोडलं तरच ते घर सिद्ध होतं. तसंच ह्या पंचमहाभूताचे तत्व एकत्रीकरण करून हा ध्येय सिद्ध झालेला आहे. ही ध्येय नाव सिद्ध झालेलं आहे. वाचत आहे पुढचं, एवढं घेते आता. दीपाताई वाचा पुढच्या ते 4 ओळी. ओम नमः शिवाय. जय श्रीताई वाचा, आहे का पुढे? वाचा. देह सत्य आहे असे मुळी सिद्ध होत नाही. ती कल्पना मात्रच आहे. या संबंधाने तुला एक दृष्टांत सांगतो, त्यावरून ह्या गोष्टीचा आधी चांगल्या रीतीने विचार कर. ओम नमः शिवाय. खालचं घ्यायचं का ते? नाही, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर ध्येय सिद्ध होत नाही. ध्येयाची गोष्ट तशीच आहे, घरासारखीच आहे असं सांगू लागलेले आहेत. यासाठी खऱ्या रीतीने विचार करून पाहिला असता ध्येय सत्य आहे असे मुळीच सिद्ध होत नाही. ध्येय सत्य आहे असं सिद्धच होत नाही. ही फक्त कल्पना आहे, कल्पना मात्रच आहे. या संबंधाने तुला एक दृष्टांत सांगतो, त्यावरून या गोष्टीचा अधिक चांगल्या रीतीने विचार कर. तुला एक दृष्टांत सांगतो असं म्हणतात. जेव्हा तो दृष्टांत तो ऐकशील किंवा त्याचा विचार करशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की ध्येयसुद्धा असत्य आहे. ध्येय सत्य नाही, एक कल्पना आहे. ही ध्येय नावसुद्धा कल्पना आहे. आणि ध्येयाला ठेवलेलं नाव ही सुद्धा एक कल्पनाच आहे.
परंतु किती त्याचा अभिमान आहे आपल्याला त्या नावाचा. आपलं नाव घेऊन कोणी एक शब्द वाईट बोलू द्या, कसं होतं आहे आपलं बघा. किती त्या नावाला पकडून बसलो आपण. जन्मता नाव घेऊन आलेलो नाही. जन्मल्याबरोबर आपण म्हणतो का हे गिरीश जन्मलाय, ओम नमः शिवाय म्हणतो का? जयश्रीताई म्हणतो का? जन्मल्याबरोबर काय असतं नाव त्याचं? नाही. मग नाव कधी ठेवतात? नाव कधी ठेवतात? नाव 12व्या 13व्या दिवशी ठेवतात. हं. जन्मताही नाव घेऊन आलेला नाही आणि मेल्यानंतर सुद्धा नाव राहत नाही. मधातच ठेवलेलं कल्पिलेलं आहे नाव ही. पण ह्याचा इतका अभिमान धरला, एक शब्द कोणी वाईट बोलू द्या आपल्याला, किती आपल्याला त्याचं वाईट वाटतं. ती नाव माझं नाही असं जर आपण मनाचा निर्धार केला तर आपल्याला दुःख कोणतंच होत नाही बघा. नाव रूप माझं नाही, या नावाचा रूपाचा किती अभिमान धरला आपण. एखादी काळी सावळीबाई असू द्या, तिला कोणी काळी म्हणू द्या, दीपाताईंनी केलं होतं ते नाही, तर किती राग येतो. मग ह्या जी नाही त्याला आपण धरून बसलो आणि ही जेव्हा आपण सोडू तेव्हा आपण फक्त आनंदामध्ये राहू. आनंदाचा स्कंद जो आहे, आनंदाचा जो परमप्रेमास्पद आहे, श्रेष्ठ असा आनंद त्याची आपल्याला प्राप्ती होते. आता पुढे पंचमहाभूताची तत्वे वेगळी वेगळी समजल्याने ध्येय सिद्ध होत नाही. त्याला गाडीचा दृष्टांत ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. आजचा आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षुजनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.